आलो बघा रानात. होय बापू, कुठली मोटर चालू आहे? कुठं भिजवताय तुम्ही? वर लावलंय पाणी, मला हे भिजवायचंय. पण आता हे तुमचं मी म्हणलं किती राहिले तू वाप? मस्त राहिले ते 40 वाप येतोय रानात. तरी 40 वाप भरते ना काक्या? सरा चला तिकडं खाली आज भाजी काढायची. तुम्हाला दाखवलं ना काल पण बापू इथंच भिजवत होतं. आणि इथं इकडं बाजरी आमची, आणि इथं मका टाकली गुरांना, आणि कोथिंबीर टाकली आहे. आणि इकडं आमच्या शेजाऱ्यांची मका आहे, चुलत दिरांची. तिकडं पलीकडं ऊस आहे. तर आता खालची कोथिंबीर आणि भाजी. काय दिदार लागायचं काय जुनं. आज तर टिपकच झिम 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 पाऊस येतोय आमच्या इकडं. इकडचं भिजवलं ही एक झालंय, पण एक पालाट राहिलाय फक्त भिजवायचा. इकडं बाबळ पडल्यामुळे शो गेलाय, नाहीतर लगेच कळायचं की बाबळी पशी आलोय म्हणून. थोडं टिपकं हे आलं तरी बसाय गावायचं. पण कशाचं आता पाऊस येऊ नाही तर काय येऊ. होय आत्या, कोथमीर नाही साधली ह्यावेळेस आमची. उगवून यायच्या आधी तर फुलं पाहतीला कुठं ही होती, नाही तर वर तर फुलं. आणि हो काही पलीकडची मका त्या दिवशी तुम्हाला दाखवली ती बापू दारी धरत होतं. आणि हो खालचा ऊस, तर त्या ऊसातली भाजी काढायची आहे. किती घावायची, त्याच्या खालचा ऊस बघा कस काय एक लेवल शेम कस काय असा आलाय नुसता नादच खोळा. आणि इकडे ही बाजरी नावा त्या लय मागास पिरली ह्यांनी बाजरी. आपली तर काढाय आली बाजरी. आपली नाही तर काय हा कहरच केलाय नुसता उग. ऊस शेवटची लागण आहे ही, एवढी झाली लगेची लगेच. पलीकडे आहे भाजी तिकडे. चला 80 पेंडी भाजी काढून तर झाली. एक कमी 80. थोडीच भाजी होती आता, एवढीच राहिली. हो का पुंजक. आणि आमचं बापू तिथं पलीकडे धुत्यात. टोपळा चालू करून धुवायला चालू केलंय मकव पाणी सोडून. आबाळ थोडं आहे. एका एकीत कडक ऊन पडतंय पार असं ही होतंय, आणि एका एकीत लगेच झाकळून येते. होय आता हा आता कसलं ऊन पडलं होतं. इतकं ऊन पडलं होतं, इतकं पार जटा घामून गळत होता. लगेचच एवढी सावली आली, लगेच थंडी वाजायला लागली. एवढी भाजी काढायची, मग तिथे कोथिंबीर काढायची थोडीशी. चला चला आलू घरी, आणि घरनं आता बाजारात. ही घरीच आज भाजी तर आणली. कार्प माझं ती कुठं चालवलंय? हो का इकडं आणलंय म्या. हा पिशवी नको ना? कोथिंबीर कशी ओतून दिली बापूनी खाली. लईच बापू हॉटेल लागत करते तो. का म्हणलं ओतून दिली म्हणजे असंच करतात आता. काय सांग काय करते ती? कुठं जायचंय? शेणावर बसतय माणूस. कुठं जायचंय म्हणत तर शेणावर. सूर्यनगरीला निघालो. सूर्यनगरी. सूर्यनगरी. हा काय नाही अडचण. 200 पेंडी कोथमीर ती मिळून जायचं हळूहळू. आपल्या 10ला 2 ऐकल्या तरी तेवढंच उलीस होत्यात. होय हा राजीचं बघ झालंय का? झालंय काय काय त्याच्यावर फिरू. कुठं जायचंय? नाही कुठं. चला गुरं तर थोड्या वेळ बांधाव का काय माहिती. लईच वरडायला लागले ती. हे दोघं चालली बाजारला. पोरं शाळेतून आल्यात. मला वाटतं पार 4 वाजले असतील आता. किती वाजलेत काय माहिती. थोड्या वेळ गुरं येते बांधून चरत्यानी. आणि ही कोथिंबीर आणली रात्री बांधली होती की वाटतं. हा ही न्यायची घरात. तुमचं कारपंती न्या. हो घेत आहेत ती पिशवी. आता ही ह्यांना घालावल्याशिवाय मला दुसरी कामं येत नाही. काम सुचणार नाहीत, कारण का लय काम या. गुरं वारतात आधी. गुरांचं बघून मग बाकीचं काम. मग ऊस तोडायचा. आणि जावा आता सूर्यनगरी जावा. ताजी कोथिंबीर आणि शापूची भाजी. आणि थोड्याच पेंड्या इथं शापू चुका पण. आणि नुसती चुका शापू वेगळी कोथिंबीर वेगळी. अशा प्रकारे आहेत भाज्या. चला जाऊया. इकडं कसं चाललंय बघा ह्यांचं. आता माझ्या पायात नाही चप्पल. थांबा मला चप्पल घालून येऊन द्या, मग नेते तुम्हाला. थोड्या वेळचा
कपडे काढायच्यात अजून. रानात ना आलो की घरचं काम संध्याकाळपर्यंत आता हे घरचंच काम चालणार आहे. अगं बाया नको वरडू, आली माझ्या पायात नाही चप्पल, थांब मला येऊ दे चप्पल घालून. रडून वरडून जाम होतंय. अण्णा शाळेतून आलाय, महिना अखेर त्यामुळे मग अशी चालाय वाटतं. ज्ञानेश्वरी येते या, अण्णा आलाय पुढं. होय र पोरीन बरं येते काय ती? होय बरं असू दे. चल बाय सगळ्यांना. हा व्हिडिओ मी इथं संपवणार आहे. सगळ्यांना शुभरात्री, गुड नाईट. कारण का परत लय लय अजून आहे किंवा मग थोडासा परतनं पण काढेन. असं आता कामाचं बघितलं पाहिजे. आता वाजलं 7 तर रिमझिम येते. इकडे मी अभ्यास करत होती, मग म्हणली व्हिडिओ काढे का आपला. तसं पण मग अशी काढलेला होता. काय म्हणती स्वयंपाक चाललाय. येळी पुढे नेली का आपली? कहरच केलता. येळी कर केलता म्हणजे काय साधा कर केलता होय. येळीच गावाला वाढून झालं, भाजी चिरायची ती बसली, येळी पडली तिकडं महाग. आतापर्यंत भाजी शिजली. काल शापूची भाजी, शापूची भाजी रानात आणली, मीठ केली, त्याच्यामुळे उशीर. आता भाजी करायची, भाकरी करायच्या मस्तपैकी. आधी बाजारला गेली, वडापाव ओली भेळ काय आणायला लावलं का? अगं मी नाही काही सांगितलं, माझ्यावर ध्यानात आहे का ग. मी गाडीवर खाली उतरली की आधी गेली गुरांना खाया टाकायला, आणि गुरांना खाया मी टाकायला आलती का ग? नव्हती आली. तिथनं मग कामच चाललंय रानात आल्यापासून. आता तर स्वयंपाक खोसतो तर आजीन बापू येते स्वयंपाक करायचा. बापूला फोन करून म्हणते की वडापाव आणा. कुठल्या जवळ एमआयडीसीत घ्यायला, तिथं कुठला वडापाव मिळायला. येतानी लाकडीत ना सूर्यनगरीत. नाही बरं असू दे, ओली भेळ आणायला होती. वडापाववर काय शिकाय ठेवलं माझं. आजी आणून काय ते खायला काय कळस नाही आणत लक्षात नसल्यावर तिच्या. सांग तुझ्या मनाने काय सांगायचंय ती. तुम्हाला कुणाला शापूची भाजी आवडते सांगा. आणि आता व्हिडिओ उशिरा येणार आहे, आणि बऱ्याच जणांना सांगितलंय आज ना आत्यान बापू गेल्या सूर्यनगरीला. व्हिडिओ 9 वाजता जायचा म्हटल्यावर ती कवा जायची बाजारला. आत्यान बापू घरी यायची. मी सोडते की लगेच आता. असं द्या आमची मांजराचं कसं चाललंय. सगळं काम आवरत म्हणलं की मला उशीर होतो बाहेरचं आवरायचं, गुरांना गोळी मांडायची, गुरु परत चराय नेली थोड्या वेळ. ती लय वरडत होती म्हणून ऊस तरी राहिला तोडायचा. तुम्ही म्हणता हिचं झालं सुरू, तपलच बसती सांगीत गारण. आता हाय ती खरं बाई, काय करायचं. सगळ्यांना शुभ संध्याकाळ. तुमचा पण स्वयंपाकाचा टायमिंग झालेला आहे सगळ्यांचा, सगळे स्वयंपाक करत असतील तसं मी माझं पण स्वयंपाकच चाललाय. आणि म्हणणार सासू नसल्यावर करते स्वयंपाक तू. कुणाचं काय लय असतं बाई. कुणी काय कमेंट करतं तर कुणी काय कमेंट करतं, पण सगळ्याकडे लक्ष देऊन जमतं का. कामाने झाले नको कुठं बसायचं कुणाचं बघित. लेच बांगड्या छुमछुम असतात माझ्या ना. आता काय भरल्यात हावसाने भरल्यात बांगड्या. पंचमीला संक्रांतीला भरती बांगड्या, इतर वारी नसत्यात हातात, एकच असते. पण असं 2 सण बँगल्स मम्मीच्या घालती. आणि फुटून पण झाल्या, ह्याच्यातल्या नाही फुटल्या, ह्याच्यात 4च राहिल्या. सुट्ट्यात पण लगेच राहत पण नाही, 2-4 दिवसाच्या वर बांगडीच राहत नाही हातात. रक्षाबंधन कधी आहे ग? रक्षाबंधन बघ किती तारखेला आहे. आता मला पण नाही माहिती रक्षाबंधन किती तारखेला. 9 तारखेला आहे एवढं माहिती आहे, पण शनिवारी. कधी येतंय? शनिवार रविवार. शनिवारी सुट्टी, मग शुक्रवारी आपण जाऊ. बघू की पप्पांचा आता घालवा येण्या हाया, किंवा शनिवारी गेलं तरी काय नाही मला हरकत. जाऊ की शुक्रवारी जाऊ, शनिवारी राहून रविवारी माघारी येऊ आत्याला घेऊन रक्षाबंधनला. नेमकं म्हणजे आत्या पप्पाला सोमवारी हॉटेलला सुट्टी असते, म्हणजे नेमकी रविवारी आले म्हणजे सोमवार मंगळवार आत्या नेमकी राहील नाही का नाही. अशा हिशोबाने करूया निवेदन, बघू कसं काय होतंय ती. तर असो या तुम्ही पण शापूची भाजी खायला. शापू चुका कोणाला आवडतो. बापू आलो काय नाही तर असू द्या. बाय सगळ्यांना. गुड नाईट. बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री सर्वांना.